नमस्कार. आज आम्ही भापट गावामध्ये आहे आणि म्हसळा तालुका रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. ह्या महिला आहेत रायगडच्या, किती सुजवळ महिला आहेत आणि खरंच ह्या महिलांमध्ये काहीतरी गुण आहेत, ज्यांनी गाव टिकवला, संसार टिकवला. कोकणातल्या महिलांनी संसार टिकवला अशी एक लोकांमध्ये चर्चा आहे आणि खरंच आज ह्या लोकांबरोबर मावशी, तुम्हाला काय वाटतं कशा रायगडमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि तुम्हाला काय अपेक्षा वाटते इथून? बोल. काय वाटतं, कसं वाटतं? मग चांगलं वाटतं बोल. हां आणि बरं, आता पाऊस पडत नाही आहे आणि तुम्हाला काय पावसाकडून अपेक्षा आहे? पडायला पाहिजे का नाही पडायला पाहिजे असं बोलायचं. हां, पाऊस पडला पाहिजे. पाऊस पडला पाहिजे तर इथली शेती उगवेल आणि ही शेती उगवली तर शहरातला माणूस जगेल, अशी अपेक्षा आहे. ताई, आपण मावशी एखादं गाणं वगैरे एखादं व्हिडिओमध्ये येत नाही. नाही, आपण ह्या मावशी फार चांगलं गातात आणि गणपतीमध्ये यांचा जो आवाज आणि सूर एवढा जबरदस्त असतो की फार एक वेगळा अनुभव आपण शहरामध्ये जेव्हा बघतो तेव्हा शहरातला माणूस एकमेकाला भेटत नाही, परंतु ही जी लोकं आहेत ही एकमेकाला भेटतात, त्यांचे विचार ऐकतात आणि ह्या विचारातून एक क्रांती घडते. ही ग्रामीण भागातली एक वेगळा अनुभव आहे. ह्या शहरी भागातल्या लोकांनी अनुभव घेतला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, काय कसं काय? म्हणजे एखादं गाणं वगैरे का तुम्ही बोलू शकता का? एखादं बोला संध्याकाळी. ग्रामीण भागातलं एखादं बोला ना, एखादं गाणं. ह्या ज्या महिला आहेत, म्हणजे आज महिला कलेक्टर बनली, महिला पंतप्रधान बनली, महिला राष्ट्रपती बनली, परंतु ग्रामीण भागातल्या महिलाही आज खुर्चीमध्ये बसतात. ही एक क्रांती आहे आणि खरंच ह्या महिलांमधून एक वेगळी ऊर्जा निर्माण होणार आहे आणि शहरी भागातल्या महिलांनी ह्या महिलांकडून संसार कसा टिकवावा, शेती कशी करावी आणि त्यातून क्रांती कशी करावी, ह्या महिलातून आपण मदर इंडिया फिल्म बघितली असेल तर मदर इंडिया फिल्ममध्ये ती महिला पती नाही आहेत आणि ती महिला आपल्या त्या सगळ्या मुलांना सांभाळून ते सगळं कष्ट करते आणि तो मदर इंडियांना पुरस्कार, नोबेल पुरस्कार भेटला, एक जागतिक लेवलचा पुरस्कार भेटला. आज आपल्यासोबत गडशी वहिनी आहेत. गडशी वहिनी, आपण ती जी झाडं आहेत ती झाडं कशी जगवलीत? वणवा लागला होता आणि फार पाणी कसं काय घातलं तुम्ही? गडशी वहिनी, बोला तुम्ही. गडशी वहिनी बोलतायत की वहिनी, फार वणवा लागला होता, असं वाटलं होतं की आपलं काय राहिलं नाही आणि तुम्ही फार त्या झाडांना जीवदान दिलं, फार मोठं योगदान आहे. कशी मेहनत तुमची आहे, फार कष्ट आहेत तुमचे आणि ज्याला जाणीव आहे त्यालाच त्या कष्टाची जाणीव आहे. तुम्हाला कसं आता समाधान वाटतं का? हो तरी बोल. समाधान वाटतं. म्हणजे किती मेहनत, प्रचंड मेहनत करतात. म्हणजे आपण मदर इंडिया बघितली, पण ह्या रायगडची मदर इंडिया आज आम्ही बघितली आणि खरंच ह्या महिलांना पुरस्कार आपण दिला पाहिजे. आपण शहरातल्या IPS अधिकारी, सगळ्या कलेक्टर लोकांना पुरस्कार देतो, परंतु ह्या ज्या महिला आहेत, ह्या महिला खंबीरपणे बसून इथून इथून एक आपलं घर, संसार आणि आपला गाव ह्यावरती ह्यांना फार स्वाभिमान आहे. धन्यवाद तुम्ही माझ्याशी बोलल्याबद्दल. मी भापट गावातून पत्रकार महादू पवार, मुंबई.